मित्रांनो महाराष्ट्रातली टॉपची धावण मी म्हणेन चांद आणि गोल्या आणि त्याच्याबरोबर त्यापेक्षा टॉपचं नियोजन करतं प्रथमेश शेठ महामुनी आणि सूर्यकांत. मित्रांनो ही त्यांची टीम आज मला वाटतं आली पण येते, परंतु ही धावण मित्रांनो अनेक लोकांना वाटतं काय खाते ती बघा. माळाला बांधली त्या साईडला बघा किंवा या साईडला गवताव बांधताय काय विषय आहे? नाही ते आता काय म्हणजे ह्याचा विषय आहे. पहिल्यापासून बांधताय का आताच बांधताय? पहिल्यापासून त्याची सवय आहे लांबड कासरा बांधून खायचं. शिक होताच मित्रांनो बघा इकडे आणि लांबडं दाब आणि दिवसभर मोकळीच अशीच लांबडे दाब. 2 तास 3 तास संध्याकाळी 2 तास दुपारच्या झाडाखाली पडले. मग आता मोठी गाडी मित्रांनो म्हणजे पावसाळ्यात इकडं मोठी गाडी येत नाही इतकं म्हणजे हे आहे, पण चरायला कंटिन्यू आणि लहान बा असल्यापासून म्हणजे जवळ आणल्यापासून चरायला इकडंच अशी मी सोडलेली असते की तास. आजचपणापासून आपल्याला आहे त्यामुळे आपण ती सवय लावलेलं आहे त्यांना. सकाळी जवळजवळ मग 6-7 वाजता बाहेर असते ती बरं इकडं बांधतो 2-3 तास बाहेर असते. परत पाणी पाजून आता आपलं त्यांना बरडा पाठी घालायची वैर आणि परत 4ला काढायची बाहेर पाणी पाजून. मित्रांनो चांदन गोल्या एक महाराष्ट्रातली टॉपची वासरं आहे, टॉपची वासरं म्हणजे चांद गोल्या म्हणजे असा कुठला बैल नाही की त्याच्याबरोबर ती पळली नाही ती. आणि प्रथमेश काय सांगसाल काल 1 आणि 2 तुम्ही अगदी दोघात लढत झाली. ही 1-2 करायचं म्हणजे आमच्या धावण्याचा इतिहासच आहे. ज्यावेळी दोन्ही वासर फायनल राहतील त्यावेळी आम्ही 1-2 करतोच. नेवरीला पण मला वाटतं 1-2 केला. 1-2 ओपनला केला, अमरापूरला 1-2 केला, नेवरीत गोल्याने 1 नंबर केला, चांदनं 2 केला, अमरापुरात चांदनं 1 केला, गोल्यानं 2 केला. आत्ता पण तेच झालं. मग असं 2-3 नंबर 3-4 नंबर असं म्हणजे दोन्ही गाड्या बऱ्यापैकी फायनल राहिलीत आत्तापर्यंत. मित्रांनो एका घरात जर समजा गट काढला दोन्ही वासरांनी की मला वाटते सेमी काढला की ह्याच गाडीने 1-2 करायचा. मला वाटते गोल्या किती नंबर तासा होता काल? गोल्या काल फायनलला 6 नंबर तास होता ना 8 नंबर तास होता. 6 आणि 8 मध्ये लढत झाल्या. बरं कालचं नियोजन कसं चालतं गोल्याचं? कालचं नियोजन म्हणजे आमचं पळवायचं डोक्यात नव्हतं. डायरेक्ट आम्ही 22ला काढायला डोक्यात होतं, कारण परवा हिंदी केसरी मैदान झालं सरजाभर पल्ला जास्त होता, 1000 रुपये पल्ला होता. ह्याला पण जरा ताण जास्त झाला होता म्हणून पळायचं नाही ठरलं होतं. पण परत असा विषय झाला की म्हटलं आता आहे जवळचं मैदान 10-15 किलोमीटरवर आणि दुसऱ्याचं मैदान होतं. म्हटलं काय आता दुसऱ्या येते आपली दुसऱ्यात एवढं दिवस असते ते खेळायचं, ओपनला काय आपण कायमच खेळणार आहे. म्हटलं आपलं मैदान जवळ आहे म्हटलं करूया. मग नानाच फोन केला, नाना म्हटलं करून नियोजन काय अडचण नाही. आणि परत गोल्यात चाललं होतं सम्राट बरोबर मोराळच्या, पण त्यांचा पायरा झाला होता म्हणून ती कॅन्सल केलं. परत मग यांचा फोन म्हणजे आजी शेटला फोन केला कारुंड्याच्या, म्हटलं बैल द्यायला लागतोय. त्यांचा पण बैल जरा पायाला हे झालं होतं म्हणजे एक्सरे काढायचा होता काल. मग ते म्हणले होते नको म्हणत होते, पण मी जरा रिक्वेस्ट केली त्यांना, म्हटलं बैल द्यायला लागतोय. तर त्यांनी माझ्या शब्दाला बैल दिला मानते आणि काल 1 नंबर झाला त्या गाडीचा. बोल काल 1 नंबर झाला. काय अजय शेठचं काय म्हणणं आलं काल तुम्ही? नाही काय झालं त्यांचा पण कमबॅक मोठा झाला. मी त्यांना आधीच शब्द दिला होता की तुम्ही फक्त बैल द्या, गुलाल ठेवायचं काम माझं. म्हटलं वरच्या 3 नंबरात म्हटलं मी तुम्हाला ठेवणार काय जर झालं तर. प्रथमेश महामुनी शेठ मित्रांनो पहिल्यांदा पायऱ्याला फोन केल्यानंतर पहिला शब्द असतो त्यांचा की बाबा तुम्हाला काय करायचं तुम्ही बैल द्या, तुम्हाला 1 नंबर करून देतो. काय विषय काय 1 नंबर म्हणजे तुमच्या आपला कॉन्फिडन्स असतोय तसा पहिल्यापासून. कॉन्फिडन्सनच खेळायचं पहिल्यापासून कॉन्फिडन्स आपलं खेळतो. अजून एक वासुर आमचा एक मोठा धप्पा आहे, तेव्हा आता येत्या एक 15 दिवसात महिन्यात बाहेर निघेल. आम्ही काय ते काढलेलं नाही अजून बाहेर, पण 100% ते आता आदतला म्हणजे टॉपलाच खेळणार येत्या 15 दिवसात. तर आता आम्ही फेऱ्यात वगैरे ठेवतोय, पण येणाऱ्या 15 दिवसात 100% त्याचा धप्पा मोठा असणार. सूर्यकांत काय विषय की टीम तुमची एक मजबूत टीम आहे आणि त्या टीमला साजेल अशी वासरा आहे ती, आणि मला नाही वाटत की तुम्ही जाल तिथं म्हणजे मोकळ्या हाताने माघारी येत आहे. कसं आहे मुळात आमची सहकारी तीच लिमिटेड आहे. मला वाटतं बापूराव असेल, तात्या, प्रथमेश, राज, मी बळभाऊ असतील, योगेश भाऊ असेल, आमची ठराविकच टीम. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, म्हणजे एकमेकाचे विचार एकमेकाला पडतात. कधी आमच्यात एकमेकाला तोंड टाकणं की एखादा निर्णय घेतला की त्याला विरोध करणं हे आमच्यात भानगड नाही. त्यामुळं काय होतं एखादी गोष्ट करायला गेलं तर त्याला यश मिळतं. आणि त्यामुळे मैदानात कधी गेलं माघारलाच कधी घाललं नाही. कदाचित एक अपघात वगळतात नाही तर आम्हाला यश काय नाही. एखादं मैदान आम्ही खाल्लं असेल मार, ते आमच्या चुकी असतील, कधी आमचा फुल कमी पळाला असेल किंवा पैरगरी कमी पळाला असेल, पण होत राहतं. शेवटी जनावर आहे, 4 पायाचं माळ आहे, कुठं ना कुठेतरी थोडा बॅड पॅच राहतो. बॅड पॅचपेक्षा काय म्हणणं आहे माहिती आहे का,
रोज आम्ही राहण्यापेक्षा गोरगरीबी आहे ती बी राहिली पाहिजे. म्हणजे आमचं असं प्रत्येक म्हणणं आहे की रोज आम्हीच राहावं असं काय नाही आमचं. प्रत्येक वेळी आपणच राहावं अशी ती असं गोष्ट. काय नाही म्हणजे आपली ही म्हणजे प्रामाणिक आपली भावना जाईल चला. म्हणजे गोल्याकडे जाऊया मित्रांनो. चांद बघा आता चरा गोल्या त्या साईडला बघा चढतोय आणि त्या साईडला पण म्हणजे एक प्रकारे या साईडला बघा म्हणजे पाणी सुद्धा इथंच पाजतात काय नाही, पाणी गरज असतं. बोरचं पाणी असतं. बोरचं पाणी. बोरचं पाणी असतं. आणि नक्की पेडगावचा विषय काय झाला प्रथमेश? पेडगावला काय दोन्ही पैरे केले होते चांगले. हम्म, गोल्याला होता सचिन शाहिदबाईंचा, हम्म. ह्याला होता निमगाव सावकर. पण काय त्या दिवशी नशीबच नव्हतं म्हणायचं आपलं काय हे करून द्यायला. पण महाराष्ट्रातलं टॉपचं जी टॉपला पळती ती बैल तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या पैऱ्यात पळती काय याचं गुड काय आहे? आपण आतापर्यंत माणसांच्या जे राहिलोय म्हणजे काय विषय आहे, एवढ्या दुसऱ्या वासरांनी पहिरं मिळणं पण एवढं सोपं नाही. आजपर्यंत बरेच बैलगाडी मालक प्रयत्न करतात मोठ्या पैऱ्यात पळायचं, त्यांना पहिरं मिळत नाहीत. पण आतापर्यंत जे आपण माणसांच्या बरोबर वागवलोय म्हणजे काय असते प्रत्येकाबरोबर मैत्री निभावणं काय असेल म्हणजे ते आपण पहिल्यापासून पाळलंय. त्याच्यामुळे आपल्याला कोण नाही म्हणत नाही पहिल्यापासून. म्हणजे आपला स्वभावच आहे मैत्री, म्हणजे मैत्री धरून राहायचं. त्याच्यामुळे आपल्याला काहीच अडचण येत नाही कुठल्याच गोष्टीची येत नाही. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात म्हणजे तुम्ही म्हणजे कुठल्याच गोष्टीनं मागे सरत नाही कुठल्याच गोष्टीत आपल्याकडे जरी म्हणजे काय नसतं तरी आपण कुठल्या गोष्टीला कमी पडत नाही. म्हणजे काय जरी असलं तरी बॅगा भरायची वेळ आली तर बॅगा सुद्धा भरणार 100% नाही असते. आता काल चक्कर मी कधी चक्कर धरत नाही. काल 2 पोरं कमी होती, काल जाऊन चक्कर आम्ही सूर्यकांत घेऊन आलो. असं काय नसतं, वेळ आल्यावर सगळं करायला लागतं. पण मग ज्यावेळेस मैत्रीनं जी गोष्ट होत नाही किंवा प्रेमानं होत नाही तिथं पैशानं सुद्धा करायला तुम्ही मागं पुढे बघत नाही. हा म्हणजे तशी वेळ आली की मग आम्ही पैशाने मागं पुढे बघत नाही. म्हणजे आता किती बोल. सांगण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे काय बोलायची गरज नाही. पण आता काही गरज वाटत नाही आम्हाला, कारण आता आमचा विषय काय माहित आहे का, आम्हाला आता म्हणजे आत्ता जे आमचं स्टार आहे ते आम्हाला त्यात वाहिनी द्यायची गरज गरज नाही नाही. पडत. कारण आमच्या मागं आता 50,000 रुपये घेऊन मागं लागले. पण आमच्या शेटची वॉर्निंगच आहे तशी की आपल्याला पैसे घ्यायचंच नाहीत. काय असेल ते बैल आपलं चांगल्या बैलात पळवायचा, हे म्हणजे पहिल्यापासून आम्हाला वॉर्निंगच आहे. म्हणजे काय कमीच नाही. आपण एवढ्या माणसाने वाहिनी तरी त्यांना आता आपल्याला म्हणजे शेट सरळ म्हणते काय तुम्ही घेऊच नका. अनेक लोकांचं असं मत असतं की आम्ही दिली वाहिनी मग आम्ही घेणार. पण सूर्यकांत तुमचं काय मत आहे त्या विषयावर? नाही आता कसं माहिती आहे का, वासरं तुमची किती पण पळू द्या, सुरुवातीला तुम्हाला थोडंफार गावून घालावं लागणार. तुमचं कितीही पळू द्या थोडंफार गावून ऍडजस्ट करावं लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला चर्चा जरी यायचं असेल तर तो पर्याय निवडावाच लागणार. माणसांचं काय झालं माहिती आहे का, वायदी घेतल्याशिवाय माणसं बैल बी देत नाहीत. आता कसं झालं, आता वासरं पळतील म्हणून सगळ्यांना दिसते. आता पेडगावसाठी कमीत कमी 20 ते 25 मोठी बैल आता आपल्यापाशी म्हणजे मागं लागली ती की मला पेडगावला बैल दोन्ही वासरं असतात. कळलं का? आता म्हणजे तुमच्या देखत 1-2 फोन आले ती पण आत्ता ते काय सांगायची गरज नाही. काय आम्ही केलेलं नाही, ते स्वतः तुमच्या समोर फोन आलेला आहे. पण नाही आपण म्हणजे कसं होतंय, जेव्हा आपल्याला बैल पडतो आपण त्याला बैल देतोच. आपल्याला पडत्या काळात माणसाने भले वायदी घेऊन बैल देते, बैल देणं महत्वाचं असतं. बैल दिली माणसाने हे महत्वाचं आहे. जेवढं नियोजन करते पण जेवढं ठाम पाहिजे पण त्याच्यापेक्षा बैल पडली पाहिजे. हा बैल पळाल तर सगळं आहे ना. नाही तर जो बैल कसलाच पळत नाही त्याच्याबरोबर त्याचं नाही, नियोजन करून तो गुलाल राहू शकत नाही. नाही उपयोगच नाही ना त्याचा काय. आता तुम्हाला एक सांगू का, आता आमच्याकडे दुसरा पण एक बैल आहे, वयस्कर बैल. त्याला जर उद्या आम्ही 1 लाख रुपयाचा एखादा बैल बैल घालायचं म्हटलं गाडी राहणार नाही राहणार. नाही. बरं आता आम्हाला बैल का देऊ शकत नाहीत. आता कुणाला जरी आम्ही 50 देत तर आम्हाला बैल देत का, तर आम्ही तशी माणसं सांभाळली तर त्या बैलाला सुद्धा घालू शकतो. का घालत नाही आम्ही? आम्हाला माहित आहे ना उगाच ते पैसे वेस्टेज आहेत ते जिथं आपल्याला माहिती आहे आपल्याला काहीतरी होणार आहे तिथंच आपण ते धाडस करू. नावामुळे 1 ते 2-3 पैर होतील, परत होणार नाहीत. नाही ते होऊ शकत. तुम्ही 1 लाख जर दिलं तर तुम्ही 1 लाख देऊन जर कंटिन्यू जर मार खाल्ला तर मग म्हणणार याला पैसे घेऊन काय करायचं? 100% बरोबर. माणूस ना म्हणजे आणि आपल्याला पण वाटतेच ना बाबा दुसऱ्याचा आपल्यामुळे दुसऱ्याचा पण वाटतो. आणि काय होतंय आमच्यात जळणारी लय आहेत, जेवढी जळणार आहेत त्याच्यामुळे आमची प्रगती जास्त आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लक्ष देत नाही त्या जळणार आम्ही लक्षच देत नाही त्या गोष्टीकडे, लक्षच देत नाही. पण माणसानं माझं मत आहे की दुसऱ्याला हरवण्यासाठी खेळण्यापेक्षा हा आपण स्वतः जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी खेळावं. दुसऱ्याचं वाईट बघण्यापेक्षा आपलं चांगलं बघावं. 100% आपलं चांगलं होईल. दुसऱ्यात जर आपण वाईट बघितलं तर आपलं कधी चांगलं होत नाही. अनेक लोकांचा प्रश्न येतो त्याला काय वासरं आणली कुठनं आणि दिसते ती पण सेम चांद गोल्या म्हणजे अगदी डबल डोर असले म्हणजे त्यांचं जर तोंड वेगळे आहे ती हे सगळं वेगळं पण वाटतं ना ही वासर सेमच आहे ती म्हणजे असं बऱ्यापैकी चांद कुठला गोल्या कळत नाही. आता काय झालं तुम्हाला सांगू, राहताना पण दोन्ही पण सामान राहते ती म्हणजे असं आता समजा एखादा लय पळणार असतो एखादा कमी पळणार असतो त्यामुळे वागतो ह्यो वेगळा ह्यो वेगळा पण ही दोन्ही चालते तर आगमाग. आता काय झालं माहिती आहे का, वासर घेतानाच म्हणजे आम्ही पहिल्यांदा घेतला गोल्या
पण घ्यायला गेलो होतो चांद तवा. चांद बघितला, सगळं झालं. चांदचा व्यवहार एक 50,000 आमचा मोडला. म्हणून आम्ही तिथनं 40गावला गेलो. तिथं मैदान होतं बिनजोडचं, घोडा बैलाच. तिथं आम्ही पळताना एक खोंड बघितला आम्हाला पटला. आम्ही तो खोंड घेतला आणि घरी आलो. आणि एक महिन्याभरानं आम्हाला म्हणजे येणं गेलं आल्यापासून गोल्यानं आम्हाला गुलाल द्यायला चालू केलं. पहिलं मैदान 1000 माचीच झालं. तिथं गोल्यानं 2 पेरकडनं पळून डावीनं ही झाला राहिला. दावणीला पहिल्यांदा गुलाल कोणी केला दोघातल्या? गोल्यानं पहिलं स्टार्टिंग गोल्यानं सुरुवात. गोल्या. पण तुम्ही म्हणत होता की ज्यावेळेस आम्ही म्हणलं की लक्षात दिसतोय सेम पळतोय बिळतोय, त्यावेळेस शिवखोंड पण आणला होता. मला वाटतं पहिली मुलाखत माझीच नाही होय की. हां, त्यावेळेस तुम्ही म्हणला की धनाभाऊ गोल्यापेक्षा चांद सुद्धा त्या लेवलनाच पळणार. हो म्हणलं होतं. कारण काय विषय झालता, चांदमध्ये आम्ही पहिल्या स्टार्टिंगला त्याचं म्हणजे हे बघितलं होतं, तो काय करू शकतो काय नाही आम्हाला कळालं होतं. तेव्हा आम्ही घेताना म्हणजे त्याच्यावर आमचा जीव बसला होता. पण परत एक महिन्यानं आम्ही सगळी गेलो. शेटला म्हणलं शेट वस्तू घ्यायला लागत्या म्हणले, काय बी होते. शेट पण नाही म्हणलं नाही. शेट म्हणले जावा तुम्ही घेऊन या. दोन्ही वासरं आणताना शेट नव्हतं, योगेश भाऊ नव्हतं. दोघांनी बी आम्ही म्हणजे आमच्या ह्याच्यावर ठेवून सगळं आम्ही दोन्ही वासरं आणली. वासरं आणल्यानंतर त्या वासराचं पहिलं मैदान हे गेलं. दुसऱ्या मैदानात आम्ही श्रीनाथ केसरीला गट काढला. 2 व्हीलरचा मानकरी झालो. त्या नकऱ्याबरोबर काल 1 नंबर झाला का नाही माळशिरसला ओपनला, तो नकऱ्या काळा पळाला. त्याच्याबरोबर गट काढला. सेमीला आमची गाडी सुटून आली आणि परत 3ऱ्या फेऱ्याला सेमीला घेऊन गेलो. तेव्हा आम्ही 2-3 नंबरला उतरलो होतो. आता ते वासरू तिकडे म्हणले बरोबर, ती आदत आहे. हां ते आता कुठं आणले ती आता? ते पण वासरू तिकडं झाले संभाजीनगरून जालटे. जालन्या. ती वासरू जालन्याहून आणली, ती पण ह्याच लेवलच आहे. हा याच लेवल. त्या वासराचीच खरी किंमत तुम्हाला थोड्या दिवसात किती दिवस झाला आणली? खरेदी कधी केली? आणून झालं 1.5-2 महिने झालं. 2-2.5 महिने झाला. बंदीच्या आधी आणले का आता? 2-2.5 महिने झाले. बंदी उठून 1 महिना झाला. बंदी चालवून 1 महिना झालं. बरं. त्याला 2.5-3 महिने झाला. ते आणल्यापासून आपल्याकडेच म्हणजे कुठं फेऱ्या काढले? फेऱ्यात रोज आहे. परवा एकदा निमगाव सावकरभर पळाला येतो. योगा बाबा आता किती वासर आहेत आपल्याकडे सगळे टोटल? चांदवाले सगळं 4 वासर. काय कसं ह्याचं आता 3 फेर पळलाय, काय फरक काय वाटतं तुम्हाला? नाही काय फरक, आता हे काय समोरच आहे. दिसतंयच की तुम्हाला. बरं फरक काय नसतं वासरायचं. बरं. काय ना कंटाळा निवांत असलं काय विषय नाही. तर बलवान नंदी पशुखाद्य आमचं आता प्रथमेश शेठ म्हणून राहिला नाही. तुम्ही कंटिन्यू आता कसं होतंय, माझं काय म्हणणं आहे, चारलं तर चारलं, नाही तर नाही. म्हणजे आता काल काय फरक आहे त्याचा? 1-2 नंबर म्हणजे केलाय तुम्ही काल म्हणून नाही. ऐका घे, खरंच त्याचा फरक आहे. म्हणजे काय होते त्यानं वासरं फ्रेश राहते. आता काल 3 फेर पोहोचून आज वासरं बघा कशी आहेत. म्हणजे त्या खाद्याचा खरोखर फरक आहे. काय योगा बाबा वाटते तुम्हाला वेगळं पण काय? वेगळं पण म्हणजे काय, त्यात ताकदच तितकी. कसं असते माहिती आहे का, जे तुम्हाला पाहिजे ना त्यात त्या सगळ्या प्रोटीन तुम्ही टाकलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यात एक्स्ट्रा काय ॲडिशनल नाही ना. जे पाहिजे ना, जे आवश्यक आहे ती गोष्टी टाकलेल्या आणि ते ह्याच्यात दिसून येत आहे ना. माझं तर मत आहे की अनेक लोकांचं म्हणणं आहे की तब्येत झाली पाहिजे. पण माझं म्हणणं आहे रग आली पाहिजे. काय म्हणायचं? बरं नाही, तब्येत आम्ही करतच नाही. तब्येत आता वासरं बघा कशी आहे ती. मैदानात गेलं तर काल माणसं हसत होती दोघांनी खाली घेऊन जाताना करताना. कशालाही म्हणलेलं का तुम्हाला आण घालायचं नाही, कशाला पाहिलं. पण आम्हाला माहिती आहे त्याचं काय काय नाही, ते खाद्य काय चालू आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट माझं काय म्हणणं आहे, जी ओळू आहे किंवा घरी जी आपण सांभाळतो आवताच्या बैलाला किंवा ह्याच्या, ताकद कुणाला आली पाहिजे? मसरासनी आली पाहिजे ताकद, बरोबर आहे की. किंवा रेड्याला आली पाहिजे ताकद. बैलाला ताकद नाही, बैलाला ताकद आली पाहिजे पण कशी रगीतनं. आणि पोट जर बघितलं माझ्या वासरात काल, तुम्ही आपल्या शेजारी बरं काय बदल वाटला माझ्या वासराकडे जर बघितलं तुम्ही, तर त्याला कोण म्हणत नाही की बाबा ह्याला एवढी ताकद असेल पळताना किंवा शी असू दे वासर, पोटात सुटत नाही ती वासर. नाही पोट दोन्ही कुठल्याच वासराला नाही. आमची कुठली पण वासरं घ्या. विषय काय तुम्हाला मुद्दा सांगू का, पहिला ह्याचनी वल्ल आम्ही काहीच घालत नाही. म्हणजे खातच नाही ती वल्ली तोंडाला. हे आता कुरतडते तेवढंच, वल्ल काही सुद्धा नाही घेतल्यापासून एकदाही वल्ल माका सुद्धा खात. त्याला तुम्ही 5 पकवानाचं वल्ल काय जर घातलं तर खाणार नाही. माझं म्हणणं किलोनं खाण्यापेक्षा पावशेरनं खावा, पण ते अंगी लागलं पाहिजे. आणि मला नाही वाटत की बाबा माझं बैल म्हणजे माझं खाद्य कुठला बैल खातोय त्याचं पोट सुटले. तुम्ही कुठला पण महाराष्ट्रातला बैल दाखवा, मी आतापर्यंत 200 महिन्याला 200 ते 250 पोती माझी जाती ती. म्हणजे मी काय लय मोठा माणूस नाही, 400 1000. पण प्रत्येक वासराचं, माझं वासरू असू दे किंवा जो कोणी घालतोय त्याच्यात 100% मी ओपन चॅलेंज देतो की त्याचा पोट कधी सुटून देणार नाही किंवा असं काय नाही. पण आता काल 2 वासरं 2 फेरं पळालं, 1 मध्ये पण पळालं, परत 50 मध्ये पण माझं वासरू पळालं. पण तरी पण सकाळी उडी घेतली. तुम्हाला तुमचाच फोन चालू होता सकाळी, भाऊ म्हणलं आम्हाला फोन खाली पाडला, माझा फोन धरलाय, मागून उडी घातली. तर एक टॉपचं नियोजन आणि सगळं टॉपचं, म्हणजे ज्या गोष्टी ज्या आहेत ती टॉपचं पाहिजे.
आणि प्रथम नाही, मुळात कसा विषय आहे माहित का, म्हणजे वासर घेतल्यापासून इथून लक्ष्मी अशी आहे की कुठलीही माणसं म्हणजे अगदी ह्यांना दूध चालू होतं, ज्या माणसापासून दूध आणत तो सुद्धा माणूस मला सेपरेट त्या गाईचं दूध ठेवत म्हणजे त्याच्याकडे जवळजवळ 20 एक गाय असते, तर त्याच गाईचं सुरुवातीपासून दूध वेगळ्या घ्यायचं नाही. मी जिथनं वैरण जातो तो सुद्धा माणूस मला म्हणतो तुझ्या हिशोबानं तू पोहोचू पाहिजे. 100% लक्ष्मी पाहायला लागली एक प्रकारे. लक्ष्मी पाहायला लागली. लई सुंदर नाव. आणि काय तुमच्याकडे तुम्हाला का कसं म्हणजे हे नियोजन कसं शेडचं तुमची ओळख कशी झाली महत्वाची गोष्ट ही लोकांना प्रश्न आता खरं सांगू का तुम्हाला, सगळा योग आहे. मी मैदान निवृत्त घेतलं होतं, 1 नंबरचं बक्षीस शेटने दिलं होतं मला. म्हणजे आता ते त्यांच्या जवळच माणूस आहे काय, त्यांच्यामुळेच माझी ओळख झाली पहिल्यांदा. शेट मी फोन केला होता, म्हणजे 1 नंबरचं बक्षीस द्यायला लागतं. शेट म्हणले नाही 2 नंबरच द्या, म्हणलं. शेट म्हणले नाही 1 नंबरचं घ्या. 1 नंबरचं बक्षीस दिलं. त्याच्यानंतर 3-4 महिने काय म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे काय नव्हतं. शेटचा फोन आला असंच एक दिवस बोलत मला म्हणले म्हणजे आपल्याला वस्तू घ्यायला लागत्या. चालते म्हणलं शेट बघतो म्हणलं. तर 1-2 महिने मी बघितले, माझ्या काही नजरत नव्हती. मग आमचं मित्र आहे अमित पाटील असतील, बाळू असतील, सूर्यकांत, आम्ही 4-5 जण एक दिवशी आम्ही म्हणजे एक वासरू आला आम्हाला, कुठला आला तरी चांदचा व्हिडिओ आला. तर आम्ही आपलं सगळ्यांनी बघितलं, म्हटलं चालतंय म्हणलं. मग शेट्सने दाखवूया म्हणलं, त्यांचं म्हटलं जरा बॅड पीस चालू आहे. त्यांनी बरंच नादात पैसे खर्च केलं होतं ना, त्याच्याने काय गुलाल वगैरे काही जास्त नव्हतं. 50-50 लाख रुपये त्यांनी आधी जास्तच गेला असेल, 70-80 लाख रुपये गेला असेल नादात. ते काय नव्हतं. मग आपलं परत आम्ही बी जरा म्हणलं हाय जवळच्या जवळ आपलं आता किती लांब, गाणवड आमच्या गावापासून 3-4 किलोमीटरला. म्हणलं आपलं करूया म्हणलं, चालते म्हणलं. शेट म्हणलं एक वासरू आहे म्हणलं, घ्यायला लागते म्हणलं. शेट म्हणलं चालतं या तुम्ही जाऊन बघून या. शेटने काय पैसे पाठवलं, आम्ही जातानाच कॅश घेऊन गेलो होतो. मग चंद्या बघायला गेलो, तुम्हाला मागायला सांगितलं ती काय स्टोरी झाली. 1 मिनिटात आम्ही पसंत आलं हे घेऊन आलो, चंद्या राहिला. परत 1 महिन्यानं गेलो, चंद्या घेऊन आलो. शेट नाही म्हणलं नाही, कारण 1 महिन्यात शेटचं बी काय बाबानं ही वस्तू काय करते गोल्यानं. त्यावेळेस 2-3 मैदान गुलाला सलग ठेवलं होतं, गुलाल राहिला होता. लगेच जाऊन तो चांद घेऊन आलो. त्याच्यानंतर काय जी स्टार आपण कधी म्हणजे असं बॅड पेज नाहीच, म्हणजे बॅड पेज लय खाल्ला आहे मी याच्या अगोदर, लय खाल्ला आहे. म्हणजे जे बैल होती का नाही त्यात सुद्धा बॅड पेज लय खाल्ला आहे. वजीर मुंबईला होता 916, त्यात बॅड पेज लय खाल्ला. पण ह्या बैलात आपल्याला बॅड पेज म्हणून आता या 8-9 महिन्यात कधीच नाही, 9-10 महिने झालं वासरू घेऊन कधीच नाही नाराज केलं आपल्याला. असं कधी 2 एका मैदानात गेले तरी एक तरी जरी चांद नाही राहिला, बऱ्यापैकी चांदची मैदान जास्त आहे ते, पण एखाद्या मैदानात चुकून 4 नंबर खाल्लं त्याची बघ कसं भरून काढतो. आता त्या दिवशी हे जे मैदान हिंदकेसरी माळशिरसचं मैदान ओपनचं मैदान हो. आणि आदतला अनेक लोकांची इच्छा आहे की माझ्या गाड्यात सर्जा पळावा ओपन मोठ्या बैलांच्या. हे दुसरं असून तुम्हाला सर्जा भेटलं काय झालं माहिती आहे का, आमचा एक पायरा झाला होता, पण काय कारण असतं तो कॅन्सल केला पायरा, कारण ते जोटवर खाली होत होतं ना. बैल होता मोठा, जरा चांगलाच बैल, नावातला बैल आहे तो. हॉटेल दख्खन पटरावाल्यांचा शिव होता, जोटवर खाली म्हणून आम्ही तो कॅन्सल केला होता. म्हणजे आम्हीच त्यांना अगोदर फोन केला होता, पण परत सगळ्यांचा विचार झाल्यानंतर जरा कॅन्सल केला. मग परत 1-2 दिवस गेल्यानं मला आमचे मित्र बाला डॉक्टर साहेब त्यांचा फोन आला. डॉक्टर साहेब म्हणले प्रथमेश मला आपलं नियोजन करायला लागतं. म्हणलं कुठलं, तर त्यांनी मला काय नाव सांगितलं ना, मला म्हणते फक्त नियोजन करायला लागतंय, चांद तुला माळशिरसच्या मैदानात द्यायला लागतं. म्हणलं चालतंय, म्हणलं देतो, काय तुम्ही मागितलं म्हणलं मी नाही म्हणणार नाही. परत मग एक 4-5 तास गेल्यानंतर त्यांनी मला नाव पाठवलं, तेव्हा मला कळलं की सर्जाभर आपण पाळायचं आहे. मग चालतंय म्हणलं. मग मी चिठ्ठ्या टाकल्या, म्हणजे अगोदर चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या, त्यातच नाव ते करून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी लॉट होता लगेच, आदल्या दिवशी पायरा झाला रात्री, दुसऱ्या दिवशी लॉट होता. गाडी बी निघाली व्यवस्थित, गेलो. म्हणजे गटात पण आमची चांगली लढत झाली होती. म्हणजे आम्हाला खरोखर वाटत नव्हतं, कारण आम्ही हिंदकेसरी किताब मिळवण्यासाठी लय प्रयत्न केले, लय म्हणजे आमचे एवढं प्रयत्न का नाही, एवढं टॉपचं बैल घालून आपलं हिंदकेसरी ऐका की काय झालं, हिंदकेसरी मैदान करायसाठी आम्ही जीवाचं रान केलेलं आहे. म्हणजे जे आमच्या जवळ होते त्यांना माहिती आहे आम्ही काय काय केलं आहे, भयानक आम्ही प्रयत्न केलं होतं. पण काय गोष्टी म्हणजे पेडगावला आम्ही ह्याच्यावर सचिन होता, त्याच्यावर निमगाव सावकर होता, पण आम्हाला एवढं बॅड पेच होतं. आमचं नशीबच त्यावेळी साथ दिलं नाही, त्यावेळी नशिबानं साथ दिली नाही. जाऊ द्या, आम्ही त्यावेळी पण नाराज झालो नाही. परत त्या जोशात आपलं माळशिरसला केला पायरा, नशिबानं साथ दिली आम्हाला. गटाला चांगली गाडी होती, म्हणजे आमच्या जोडीदाराचीच गाडी होती. पण काय आता 2 चिठ्ठ्या झाल्यामुळे काय पर्याय नसते, मागं पुढं आणा येत नाही गाडी, काय नाही. माझी बी चिठ्ठी कडला, त्यांची बी गाडी चिठ्ठी परत दुसऱ्यांदा कडल होती, एका गटात झोपली गाडी, काही इकडे तिकडे जरा लागली आपली थोडक्यात. नंतर परत सेमीला पण चांगली लढत झाली, सेमीला बी थोडक्यात निकाल घेतला, फायनलला 3 नंबर झाला. म्हणजे त्यावेळी आनंद, सगळ्यात मोठा आनंद तो झाला आमच्या आयुष्यात.
म्हणजे मित्रांनो इतकं पेडगावला इतकं प्रयत्न केलं तरी पण हे यश आलं नाही. पण जाऊ द्या म्हणले असतील. आणि ज्या गोष्टी नशिबातल्या येते ती नशिबातल्या भेटणार. 100%. एखादी गोष्ट तुमच्या नशिबात नसली तर मग काय पण केलं तर होणार नाही. काय नाही, पण पण एखादी गोष्ट नशिबात असली तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. 100% पण येणाऱ्या काळात का नाही, येणाऱ्या काळात अख्ख्या महाराष्ट्राला खरं चांदण गोल्या काय आहेत येणाऱ्या काळात. म्हणजे मी आत्ता सांगतो, आता ह्या सध्यालाच ह्या काळात सगळ्याला माहीत झालंय आता. पण आता दुसऱ्या चौथ्या ज्या वेळी येतील ना त्यावेळी अखंड महाराष्ट्राला कळेल की 2 वासर काय आहेत. अनेक लोक म्हणले आदत मध्ये पाळली दुसऱ्यामध्ये पळते. पाळणार नाही ते. हा, कारण मला बरेच जण मला म्हणले ना, तुम्हाला म्हणण्यापेक्षा आम्हाला बरेच जण म्हणले की चांद तुमचा लखनभर पाळला, चिमण्याभर पाळला, वादळभर पाळला, आबांच्या पाखऱ्याभर पाळला आदतमध्ये, बऱ्याच अंबरनाथचा बादल असू दे, सगळ्या बैलांच्यात पाळला तुम्ही. आता दुसऱ्यात तुम्हाला गुलाला घालू शकत नाही. कारण म्हणलं आत्तापर्यंत इतिहास आहे आदतला बैल मुठ्ठी घातली की दुसऱ्यात पळत नाही ते. पण मी म्हणजे जे म्हणले त्यांना मी सांगू इच्छितो की आत्तासुद्धा तुम्ही बघा, आत्तासुद्धा त्याच जोशात आहेत वासर आणि इथून पुढे चौशात सुद्धा त्याच्या डबल स्पीडनं पाळणार वासर. बर नक्की पेडगावला काय नक्की झालं? कशी गाडी सुटली नाही? सूर्य नाही, काय झालं? माझा गाडी सुटली नाही का? काय नक्की झालं काय सचिन बरोबर? मुळात त्या दिवशी काय घडलं हे आम्हाला सांगताच येणार नाही. काय माहितीये का, आम्ही करायला गेलो एक झाले म्हणजे ती आमच्या डोक्यात पण नव्हतं. कारण दोन्ही बैल आमची वासरं आजपर्यंत, खरं सांगतो मला, आजपर्यंत मला दोन्ही पण वासरांचं आठवत नाही आम्हाला किंवा महाराष्ट्राला सगळ्या कुठल्या मैदानात गेलो वासरं बाहेर गेलीत आमची. पहिल्यांदा ते पण मैदानात इतिहास पेडगाव झाला. दोन्ही वासर हे गटाला गेला, तू सेमीला सेमीला गेला. कशी गेली आमचं आम्हालाच कळलं नाही. आणि पहिलं पण टाच असताना ती बैल आधी पण पडली आमच्यावर, तेव्हा कधी गेली नाही. पण त्याच्या आधी कशी काय सगळ्यात महत्वाचं ज्याला आपण देव म्हणतो बकासूरला, दोन्ही ही बैल दोन्ही खोडे बकासूरवर पाहिले दोन्ही पण बकासूरवर सुद्धा ही कधी तासात गेले नाहीत. बर. म्हणजे एक प्रकारे ज्यावेळी तुमचं स्टार खराब आहे त्या दिवशी तुम्ही गप्प बसला. माझंच नाही, कोण पण असू दे नाही, नाही. महाराष्ट्रात, प्रत्येकाचं. ज्या दिवशी त्याचं नशिबात नाही ना त्यावेळी त्याला ते मिळणारच नाही. आणि ज्यावेळी नशिबात आहे ना त्यावेळी काय जरी झालं तर, आता सर्जाचं बघा पायरा, आमचा बिना वायदीचा पायरा झाला, सगळं झालं, पण आमचं ते नशिबात होतं ते आम्हाला मिळालंच. बर. तर मित्रांनो बघा त्या साईडला एक खोंड आहे, मला वाटतं ही एक प्रकारे जायचं तिकडे. जावे तर आदत असं काय नाही की बाबा हे आहे. म्हणजे अनेक लोकांना वाटलं की बाबा ही खरोखर धनाबाबा म्हणते माळाला बांधते ती खोंड, खरोखर माळाला जो का त्या साईडला बघा दाखवते या साईडला चरतंय खुशाल, चरतंय खुशाल मित्रांनो. आणि हे योगेश भाऊ ही रान मी म्हणे बाबा खरंच जे आपण वैरण घालून जी ताकद भेटत नाही ना ती अशी माळाला बांधून प्रत्येक गाडी खाय गावते. व्यायाम होतो जास्त. व्यायाम घ्यायचं, रोज चालवायचं, याच्यापेक्षा हा व्यायाम आहे का नाही, कंटिन्यू प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो ना. मान असू त्याचा, दात असू, हे सगळ्या गोष्टी, पाय मोकळ म्हणा, सगळ्या गोष्टी चालतात ना. आणि ही काय मला कोणी सांगितलं किंवा काय नाही, की माझ्या मनाला वाटतं त्याच्यासोबत करत असतो काय, त्यांचा मूड फ्रेश करणं किंवा ते कशी मूडवर येते ही गोष्ट म्हणजे ती गोष्ट मी करून बघतो असा विषय. पण फ्रेश प्रत्येक गोष्ट म्हणजे आता ती पण असू दे ह्याच्यामुळे फ्रेश पण राहते ना, फिरून फिरून बांधून नाही पण फिरत आहे कसं आहे बांधून आहे म्हणजे याला आम्ही काढत नाही मैदानात. ह्याचा धप्पा सगळ्यात वेगळा असणार आहे, तुम्हाला येणाऱ्या 15 ते 20 दिवसात दिसेल. क्वालिटी 30 तारीख झाली ना हिंद केसरी मैदान झालं ना मार्च एप्रिल गोळा, त्याच्यानंतर ह्याचा तुम्हाला धप्पा कळेल. कारण आमचं सगळं नियोजनानं असतं, नियोजन सोडून काय नसतं आमचं. हे आता फेऱ्यात आहे कोण जमलं तर उद्या त्याच्या 2 शर्यती होतील, म्हणजे एक फेऱ्यात एक उद्या एक शर्यत होईल आणि 19 तारखेला एक शर्यत होईल. त्याला काही मैदानात मी काढणार नाही आत्ता, मैदानात त्याला 30 तारीख झाल्यानंतर त्याला मैदानात काढणार आहे. शेटचं काय म्हणणं येते? शेट आता काल 1-2 नंबर झाला म्हणजे ज्यावेळेस रोज फोन असेलच तुम्हाला, पण कालचा फोन देव माणूस आहे. ऐका सांगतो तुम्हाला, फोन बिन सगळ्यांनी वाटत असेल, मला कधी फोन येत नाही, विचारायला सुद्धा येत नाही की काय केलंय आणि काय नाही. नाही जर आम्हाला काय पैसे लागले फोन केला 1 मिनिटात अकाउंटला येणार. कधी म्हणणार नाही ती कशाला लागायची, ती काय लागायची, ती काय सुद्धा नाही, कधीच नसते. म्हणजे तुम्हाला जिथं लागेल तिथं हा फोन करा. म्हणजे त्या माणसासारखा माणूस इथून पुढे बी कधी मिळू शकत नाही आणि याच्या आधी पण कधी मिळालेला नाही बर. त्या माणसासारखा माणूस. मुळात काय झालं माहिती आहे ना भाऊ, माणसाने म्हणजे आम्ही माझ्यामुळे ते आले या क्षेत्रात. तर मला एक होतं की ही नाव तर वर न्यायचं होतं. मला खरं सांगतो प्रथमेश भाईचं मी लय मोठा आभार मानतोय, आणि त्यांच्यामुळे ही नाव लय चर्चेत गेलं.
त्याच्यामुळे मला कसं वाटतं माहिती आहे का, त्यांनी लय पैसे पण घातले. आम्ही खरंच 50-60 लाख रुपये आम्ही गटाला घातले. आता हे कुणाला तर वाटेल चेष्टा, पण खरी गोष्ट आहे. गट पास व्हायला ही म्हणजे गट पास झाला की खुश होतो. खुश होत होते म्हणजे अक्षरशः आमच्या म्हणजे खुशीला ठिकाणा नव्हता. आणि परवा दिवशी इतका मोठा म्हणजे आनंद दिला, पण आम्ही ते व्यक्त सुद्धा केलेला नाही. कारण व्यक्त करून माणसाच नाही, कालचा विषय वेगळा. परवा हिंदी केसरीचा किताब त्या वासरानं आमच्या दिला ना आम्हाला. तो लय मोठा आमचा जल्लोष होता, पण आम्ही तो म्हणजे साजरा केला, व्यक्त सुद्धा केला नाही. कारण आपल्याला कंटिन्यू राहायचं आहे त्याच्यात. काय होतं, माणसं उत्मात लय करतात. कोण हिंद केसरी झाला 8 नंबर झाला की घरी आलं की फटाकड्या लावायच्या, मिरवणूक काढायची, पण ते आम्हाला जमत नाही. हा, हिंद केसरी मान लय मोठा आहे आमच्यासाठी तरी, म्हणजे त्याचं आशीर्वादावर झालं होतं आम्हाला. सगळ्यांच्या विषय काय माहिती आहे का, उत्मात करायचं नाही कुठल्या गोष्टीचा. उत्मात केलं की त्याचं 100% आपल्याला अंगलट येतो विषय. आता पण योगा भाऊच्या डोळ्यात पाणी उभं राहिले, म्हणजे इतकं नाही काय अजून सुद्धा म्हणजे माझं ते बोलताना अंका कापते. कारण ती संघर्ष मी बघितलेला आहे, म्हणून तर मी ह्यांचा आभार व्यक्त करतोय. कारण ह्यांच्यामुळे ती सगळं बघायला भेटलं. आज जे बघतोय ती ह्यांच्यामुळे बघतोय. 100% पैसे घालून हे क्षेत्र मोठं होत नसते, माणसंच वाटलं. काल जी सुनील मोरेने पुकारलं नाही त्यावेळेस सुद्धा म्हणजे शेठचं माझं बोलणं झालं. शेठ म्हणले मला एवढंच ऐकायचं होतं, बाकी काय नाही. कारण ते दोन्ही भावाभावात लढत झाली, एका घरात ती म्हणले बक्षिसं गेली. नंतर मग बरेच बोलले काय आज 7 समुद्र पार सुनील मोरे म्हणजे सरकार म्हणले की नाव पोचलंय आज विशाल शेठ माने गाणवर. आम्हाला बी काय आहे हो, काय नको आहे दुसरं त्या माणसानं आत्तापर्यंत केलंय ना. आता तुम्हाला पटायचं नाही, वासरं राहते ते कशात माहिती आहे का, गोटा नाही तिकडं गोटा बघा, पत्र्याच्या गोट्यात गोटा लोकांचा आहे. आणि ती बी एक गोटा दुसऱ्याचा, एक गोटा त्यांचा आहे. म्हणजे तरी पण बर बांधायला खर्च करायला काय पैसे नाही ते असं नाही. जी स्टार आहे बाबा त्या गोट्यात आता राहिली ती, म्हणून आम्ही गोटा दुसरा बांधणं झालो. गोटा बांधाय काय 2 दिवसाची कथा आहे. जी बाबा तिथं सगळं आम्हाला जुळून आलंय, सगळं आलंय, त्याच्यामुळे आम्ही आपलं आणि म्हणजे लक आहे यात, तुमच्या घरी लक आहे म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो म्हणजे मग शेठचं असेल हे आमचं तरी आहेच, पण ह्याच्या मागं अजून 2 माणसांचा लय मोठा संघर्ष आहे. लय म्हणजे लय मोठा. बाळभाऊ असतील आणि वाटेगावचा बाई असेल, ह्या दोघांच्यामुळं खरं सांगतो हे क्षेत्र म्हणजे ह्या क्षेत्रात आता आमचं एवढं नावायचं कारण फक्त ती दोघं आहेत. बाळभाऊ म्हणजे आता कसं आहे, आमच्या घरातला माणूस सुट्टी मेकर, आमची बैल सोडून ती कुणाची बैल सोडत नाही, कुणाचीच. मला वाटतं माझंच वाचतो ते सोडलं. ती म्हणलं चान्स घेत काय वाचलं, म्हणलं तुम्ही सोडा. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, सगळ्यात महत्वाचा म्हणजे मेन मुद्दा ही सुट्टी मेकर आहे. तो आमच्या घरातला माणूस असल्यामुळे आम्हाला कधीच अडचण येत नाही कुठल्या गोष्टीची. कधी कोणाला बोलवायला लागत नाही, काय सगळं त्यांचं ती बघते. ती बैलांचं झुपणं असू दे काय असू दे आम्ही बघत नाही, काय असेल सगळं त्यांचं ती बघते असा विषय. आणि तो माणूस म्हणजे बाळूभाऊ म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय आमच्यातला, सगळ्यातला घटक बाळूभाऊ सगळ्यात महत्वाचा. शेठच्या पण अगोदर बाळूभाऊचा वाटा मोठा आहे. का तर एवढं सगळं बघायचं, सुट्टी मिळाला तो छान जरा दमवतो. पाय त्यांचा बघितला ना, त्यांचा पाय बघितला तर तुम्हाला वाटेल की तुम्ही माणसाला असतं सुट्टी मेकर करून नसतं, पण कधी म्हणणार नाही की माझा पाय दुखतोय दुसऱ्याला सोडायचे, कधीच नाही. सगळ्यात मोठा आधार आम्हाला सगळ्यात इजरा बैल कोणी सोडायचं बाळू. कारण पेडगावला त्या दिवशी वाटतं तुम्ही दोघांनीच वासरू सोडलं सेम. ती वासरू पण ती आडग्याला वडायचा, पण तिथनं बाळूभाऊन सोडलं का नाही, काय नशीब आहे त्या माणसाचा हात कुणाला. तुमचं बरोबर लागेल. पण तिथनं वासरू शांत झालं. परत वाटेगावचा भाई असू द्या, वाटेगावच्या भाई सुद्धा लय मोठा आम्हाला म्हणजे सहकार्य, म्हणजे त्या माणसासारखा माणूस मिळणं म्हणजे कधी. आणि तुम्हाला खरं सांगू का, बाकी ड्रायव्हर मी ह्याच्या अगोदर पण बघितले, मार खाल्ला की 500 दे 1000 दे काहीतरी म्हणत, पण आजपर्यंत मार खायचा कधी वेळ आलेलाच नाही आमच्यावर. पण कधी मार एखादी चुकून खाल्ला कधी बाया म्हणणार नाही पैसे द्या, कधी गाडी राहिली ऐका गाडी राहिली कधी म्हणणार नाही की मला एवढं पैसे द्या, तेवढं हातात देईल तेवढं घेऊन जाणार. कधी आम्ही बी त्याला नाराज करतच नाही, पण तो पण कधी नाराज होत नाही आमच्यावर. त्याच्या डोक्यात फक्त असतं की ह्या वासराने गुलाल मिळावं. काल मी त्याला पहिल्यांदा गट सुटताना सांगितलं होतं, मला काय माहीत नाही फक्त आज गोल्याची गाडी मला ठेवायची. त्याला मी एकच गोष्ट सांगितली, तो मला म्हणला तू बिनधास्त राहा, तुझी गाडी आज गोल्याची म्हणला काय बी करून मी ठेवणारच. म्हणजे प्रत्येकाची जिद्द असते ना ती सक्सेस होते, काय अडचण येत नाही. भाई आता खरं तर मला वाटतं बऱ्यापैकी वेटिंगला असतो. हा मोठ्या मोठ्या गाड्या आणतो बैलांच्या वेटिंगला असतो. पण आम्हाला ही 2 वासरं आम्ही कधी पण नियोजन करू द्या, काळ्या रात्रीचं करू द्या, तेव्हा मोठी बैल बाजूला ठेवणार. आज पेडगावला सुद्धा माळशिरसचा सुद्धा बघा, माळशिरसला आज एवढी मोठी बैल त्याच्याकडे होती, मल्हार बुंगा म्हणा सगळी बैल होती, रायना होता, सावकार होता, सगळी बैल त्याच्याकडे होती आणायला. पण त्यानं त्यातनं सुद्धा माझी गाडी आणली, नाही म्हणणार नाही. सेमी काढून सेमी गट सेमी त्यानंच काढला.
फायनलला फक्त तो म्हणला बांबोड्याच्या बाहेर गट सेमी तो काढून देतोच काय. आणि महत्वाचं फायनलला बसणं महत्वाचं नाही, त्यानं आपल्यासाठी गुलाल गट आणि सेमी गुलाला त्यानं आणलं ना आपल्याला बस आपल्यासाठी म्हणजे चांगली गोष्ट आहे. आता बांबोड्याचा बाया पण चांगली गाडी म्हणजे गोल्याची गाडी बऱ्यापैकी तो आणतोय आता. गोल्या पण चांगला म्हणजे त्याला पळतो बांबोड्याच्या बायाला, तो पण कधी मला नाही म्हणत नाही, बसतो तो पण गाडीवर काय. आम्ही पण लय जणांच्या मागे लागत नाही, ही दोघच आम्ही बाया बांबोड्याचा आणि वाटेगावचा बाया. काय होतं आम्ही लय संघर्ष बघितलाय जवळ, कोण कोणाचं नसतंय. बैल जरा वाईस बॅट पॅच चालू झालं की लगेच माणसं लांब जाते ते, ड्रायव्हर असू दे कोण पण असू दे या क्षेत्रात, कोण पण असू सगळी बाजूला जाते ते. पण बाई आई 2 बाई आहेत म्हणजे चांगले आहे, त्यांचं म्हणजे बॅट पॅच असो किंवा काय बी असो गाडी सोडून जाणार नाही ते दोघं. आता अनेक लोक बघा बघते ती आता एवढी टॉपची दावण आहे एवढं हे आहे, पण ह्या योगा भविष्य काय सांगचाल, हे माणूस कधी हवेत नाही बरं का, कधी हवेत नाही म्हणजे त्या माणसाचं सगळं श्रेय म्हणजे कसं आहे योगेश भाऊचं आता सांभाळणं एवढं सोपं नाही. आज ही 4 खोंड बघायची हे करायचं सोपं नाही गोष्ट. आणि आम्ही मैदानात जातो त्यांच्या जेव्हा जातोय म्हणजे एवढं नाव करायचं कारण काय, आज बैल व्यवस्थित असलं तर बैल पळतील ना, बैल व्यवस्थित नसल्यावर कोण पाळणार आहे मला सांगा की. आज तुम्ही बैल ठेवा बरं घरात बांधून डायरेक्ट 8 दिवसानं काढा बरं मैदानात, बघूया बरं बैल कशी पळते ते, पळू शकत नाही ते बैल एका जागी ठेवून. जरी फोनवर जरी बोलत असलं तर फोन खिशात टाकू आणि कुठली गोष्ट असू दे योगेश भाऊ सुद्धा ऐका की, कुठलीही गोष्ट असू दे आम्हाला विचारल्याशिवाय काय ती बी करत नाही ती ना. आम्ही पण एखादी गोष्ट असल्याशिवाय एकामेकात हे केल्याशिवाय आम्ही बी करत नाही. अनेक लोक आहेत बरं का, म्हणजे अनेक मी बघितले पैर करणार टॉपचा पैर करणार, ती सांगतच नाही ती पैरा सांगितलं. आपण एकत्र आपल्याला तर आपल्यात तर कळला पाहिजे ना पैरा. अहो आम्ही योगेश भाऊ तुम्हाला एक सांगू का 99% मी गाडी फोडायच्या नादाला लागत नाही. 99% मानगरच्या वादळची त्या चांदची गाडी कमीत कमी 5-1 नंबर आहे ती. आणि गाडी 8 ते 9 वेळा पडल्या, 7 वेळा गाडी फायनलला राहिल्या, 2 वेळा फक्त गाडी फॉल झाल्या. मार म्हणजे कसा खाल्ला फायनलला कडनं गाडी 2 नंबर केला 1 नंबर केलाय, पण गाडी फॉल पुढे गेल्यावर तसंच झाल्या, अशा गाड्या फॉल झाली. गाडी फुटण्याचं कारण काय असते, एक तर तुम्हाला त्या बैलावर म्हणजे दुसऱ्या बैलावर वायदेव पाळायचं असतं, किंवा जेव्हा कोणी फक्त गुलालासाठी खेळतो ना ती गुलालातली गाडी कधी फोडत नाही माझं मत. हां आणि आम्हाला काय गुलालाच, आम्हाला 1-2ची अपेक्षा नसते, पण देव आम्हाला लय देतो. आम्हाला फक्त गुलालाची अपेक्षा असते. काय बघा पैशानं काय शेट कमी नाही, ते शेट कुठल्या गोष्टीत कमी करत नाहीत. आम्हाला काय बक्षाची लय गरज नसतं, फक्त विषय काय आहे आमचा गुलाल महत्वाचा आहे. आता 22 तारखेला सुद्धा 100% मोठं नियोजन असेल दोन्हीचं, चान्सन गोल्याचं. 30ला सुद्धा मोठं असणार आहे, म्हणजे बऱ्यापैकी 99% झाल्याच माहिती पहिलं फक्त आपलं. आणि मित्रांनो ही 3 वासरं दाखवली, पण एक वासरू जाणून बुजून दाखवलं नाही, पण मला समोर दिसते आणि मी पण दाखवत नाही. पण माझा ह्या तुम्हाला ह्या दावून म्हणजे तुम्ही माणसाला दाना भाऊ सांगता सगळ्यात टॉपचा कोण असेल तर त्यो तुम्ही ओपन चॅलेंज आहे आपलं, काढा कुठं पण, नाही जर राहिलं तर नाव बदलून 100%. तर मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का, मी आवर्जून काय बोलतोय माहिती आहे का, मी खरंच म्हणजे ही सांभाळतोय किंवा काय सांभाळायला असं नाही. माझी बैल आहेत किंवा शेट ही आम्ही सगळे एका जुटीनं पहिल्यापासून संघर्ष बघितला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी बैलांनी कमी पडू नये, त्यांचं नियोजन कट्ट असते, तिथं बैल कधी कमी पडू नये. ह्या हिशोबाने कंटिन्यू तुम्ही आता फोन जरी केला तरी मी कायम फोन खिशात ठेवून बैलांच्या पुढचं मागं मोरं ही पोरगा असू द्या. आज 1 महिना झालं 2-3 महिने झालं पोरगं कंटिन्यू गोट्यात कंटिन्यू, काय संबंध नाही. श्रेय सगळ्यात जास्त ह्या बैलांच्या म्हणजे अशी झटणारी ही सगळी टीम आहे का नाही, ह्याच्यामुळे हे सगळं मनापासून सगळे तुम्हाला सांगू का, मनापासून आमचं एक विशेष योगेश भाऊचं. समजा आता काल चांद्या पळालाय आणि योगेश भाऊला जर उद्या सकाळी फोन केला, योगेश भाऊ एकाचा फोन आलाय मोठ्या पैर करायचं आणि ती पर्याय नाही, ती लईच माग लागले, मग कसं करायचं करा की तुम्ही बघतो माझं खोंडांचं कसं करायचं, किती फ्रेश करायचं. आम्हाला मागं सगळ्यात मोठं सपोर्ट आहे. कधी म्हणणार नाही ती पैर करा काय करायचं, माझी मी खोंड कशी फ्रेश करायची कशी तयारी करायची. कोंड म्हणजे फ्रेश म्हणजे आता ते योगा भाऊचं म्हणजे नियोजन एखाद्यानं सांगितलं कितनं पावसात तिकडं आलं तर ह्याच्या मागं शेटच्या मुलीचं पण नाव लागते नाही, ते सुद्धा म्हणजे मोठं हे आहे, म्हणजे त्यांच्यात म्हणजे नाही का लक्ष्मी असल्यागत आहे ते, त्या लक्ष्मीचं नाव लागतं. त्याच्यामुळे आज एवढं शेटला पण नाव आज 7 समुद्रापार गेलं आहे, म्हणजे चेष्टेची गोष्ट नाही. आज म्हणजे मला कुठलाही महाराष्ट्रातला बैलगाडी मालक दाखवा की त्याची प्रत्येक मैदानात जाऊन 1-2 बैल राहते आणि दाखवा तुम्ही महाराष्ट्रात, आणि ह्याच्या आधी पण दाखवा 1-2 आता एकत्र राहिलाच काही काही निर्णय घेत नाही. राहिले असतील, आम्ही कुणाला मग कमी लेखत नाही, राहिले पण असतील समजा 1-2 महिन्यातनं 1 मैदान राहतील 3 महिन्यात, पण आमचे तुम्हाला मी दाखवतो 15 दिवसातनं 2 वासरे एका मैदानात राहतील. त्या मुलीचं इतकं लग आहे की 7-8 महिन्यानं नाव लावल्यापासून कंटिन्यू बोलायला, बाकी त्यांचे काम म्हणजे एक लक्ष्मीच्या रूपानं ती जन्माला आली म्हणायचं. आणि
शेटचं म्हणजे नाव झालं त्या म्हणजे एक स्टार भेटत गेली की माणसं भेटत गेल्यानंतर बैल पळली परत आता जे आणि आता सगळ्यात म्हणजे जीवाभावाची सगळी भेटली हो, जी पण भेटली कमी असू दे. कुणा कधी कुणाचा आक्षेप नसतो. आता आमच्या सुद्धा लय भांडण सकाळी 8 लावायचं वाजता येतो ऐका की आता आमच्या सुद्धा माणसं लय काढ्या टाकायचा प्रयत्न करते. मला काय सांगणार पण आम्ही कधी एकमेकाला बोलत नाही का तर आपल्याला माहिती आहे आपलं चांगलं चाललंय काढ्या टाकणारे लय जण असते. कानाला कानाला आपल्या खाडा लावायचं नाही. डोळ्यानं जर बघितलं तर एखाद्या वेळी काना डोळा करायला लागतो का तर हे टिकवायचंय पर्याय नाही ना. सांगितलं कुणी काय तर विचाराय बाबा असं झालं होतं नाही, विषय संपला तिथं संपला. म्हणजे कारण सांगणार आहे. आता ह्या क्षेत्रात कसं आहे आता म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे माझं सूर्यकांतचं तर लय दुश्मन झाले लय म्हणजे लय झाले ते म्हणजे काय काय जणांना वाटतं की बाबा नो तू आता काय लय गोष्टी बोलायच्या नसते त्या आहेत विरोधक बरंच पण आम्ही नाही त्याला म्हणजे कुठल्या गोष्टीला भेट. आणि बसून माप काढणाऱ्यांचं लय डोक्यात घ्यायचं नाही हो. बसून माप काढणारे तिथंच राहते आपण आपलं चाललं ना आपलं चर पुढं चालत राहायचं. ही वासरू आहे ना ही वासरू येणाऱ्या काय त्या वासरात दप्पा मोठा असेल आणि 100% ते बोलल्यात ना तर असणारच. तर ह्या वासरात त्यांनी सांगितलेत मी त्या वासरात सांगतो तिन्ही वासरात सगळ्यात टॉपचं कोणती आहे आणि थोड्या दिवसात कळेल ते जेव्हा काय बाहेर ते काढचं. यांनी डोक्यात घेतलं ते सुद्धा जाणार त्याचा बी काय विषय नाही. आता फक्त तुम्ही ते काय फक्त नियोजन एक आपली डोक्यात घ्या. लक्ष्मी आहे, त्या दारातली ठेवली आपली त्या ती पहिली वस्तू आहे शेट पहिली वस्तू आहे, चिडकी. म्हणून ती ठेवली. हा असा विषय आहे म्हणून ते आपली ती धप्पा देणार तर देणार. चला मित्रांनो खूप अजून मुलाखत घ्यायचो हे माणूस संघ असल्यानं एक चार दिवस आम्ही असंच बोलू शकतो कारण प्रथमेश शेठ म्हणजे म्हणजे जेवढं बोलतो त्यापेक्षा जास्त करून धावतो एवढं पण आहे विषय असं काय नाही की बाबा मी शब्दात मागच्या मुलाखतीत सांगितलं तुम्हाला नियोजन करायचं मला पाहिल्याला कोण नाही म्हणत नाही म्हणजे आपण संबंध असं ठेवले माणसांच्या बरं अजून सुद्धा सांगतो मला आता बऱ्याच जणांचं फोन येतात पायऱ्यासाठी पण मी चांद असू दे गोले असू दे मी प्रत्येकाच्या गळ्यात पाहणार आहे. मी कोणाला गरीब असो मोठा असो आता- एखाद्याचा बैल कमी जरी पळत असला आणि जवळचा असला संबंधातला तरी त्याला सुद्धा बैल देणार आहे. म्हणजे असं नाही की आपली बैल पळते म्हणून आता बरेच जण म्हणते की बैल पळायला लागला की आम्ही बैल देतो पण मी काय म्हणतो एखाद्या जवळचा माणूस त्याचा बैल पळत नसला तरी सुद्धा त्याच्या गळ्यात पाहणार का तर आपल्यामुळे ते उजेडात येईल 100% पाहणार. आणि एकमेकाला देवाणघेवाण त्यानं आपल्या वाईट काळ दिला आपण त्याच्या वाईट काळ दिला पण तुम्ही एकत्र गाडी का पळवायचा निर्णय घेत नाही कधी कुठं पळवली की एकदा तीच विषय झाला ना गोडचा सर्जा आणि आपला फडक्यांचा सर्जा ती गाडी सोनेरा केसरीला होती आमची एका चिठ्ठी निघाली घरचीच गाडी होती मी आदल्या दिवशी बायाला म्हटलं बाया ती गाडी बाया मला ती गाडी येणार नाही तू या गाडी घरची गाडी गेलो ती बी गाडी नशिबान त्यातच आली तेव्हा एक टांग्याने मार खाल्ला होता मी त्या घरच्या गाडी त्या गाडीकडं ती गाडी टॉपचीच गाडी म्हणजे त्या गाडीकडनं मार खायचं म्हणजे आहेच की म्हणजे 100% ती एवढी बैल टॉपची येते ना आपण त्यात म्हणजे अपेक्षा बी नव्हती आपली पण आता नशिबान आपण खाली घेऊन गेलो आणि त्यांची पण बैल आली आता तिथनं माघारी पण जाता येत नाही ना असं भिवून खेळायचं नाही भिवून खेळून कुठे जमते नाही भिवून तसं काय नाही आपण काही वेळी भ्याला पण लागतं कसं आपल्याला काय काढवायचं आहे म्हटलं बेलं पण पाहिजे असं नाही म्हणजे आपण बाकीच्या जगात बोलत नाही की भिवून खेळत नाही मोठं कराय बरं का, बोलणं आता नसतं. कालचाच विषय आहे. काल म्हटलं जाऊ दे आता 7 मध्ये आणूया गाडी त्या गाडीत अख्खी आप्पाची गाडी होती आमच्या किरण आप्पाची तिथं मला वाटतं 6 गाड्या झुपल्या 8 गाड्या होत्या सगळ्या गाड्या मधल्या सुद्धा गाड्या झुपल्या आहेत आणि आम्ही आपलं म्हटलं जाऊ दे आपली गाडी लवकर आपले पळून खूप पण असं नाही. आता काल आमच्या गडात पण कुणी गाडी झुपली नाही कसं विषय होतं म्हणजे आम्हाला भिवून म्हणत नाही कुणी झुपली नाही असं नाही अहो तुम्हाला मुळात 28व्या गटात पावलं मुळात आम्ही बेलेलो का तर आम्ही तू कडन आणि बाकीच्या गाड्या आत नव्हत्या आणि आतलं कोण आलं ना आम्हीच कडन पळालो असं असतं ना भ्यायला लागतं असं काही नसतं की भेट नाही. एक सांगतो तुम्हाला कोण या जगात नियोजन खेळ पाहिजे लांब मृत्यून आलेला नाही की मी बादशाने कोणाचं नाही आम्ही बी संघर्ष बघितलाय आणि येणार सांगा तुम्हाला आता हे पळतात म्हणून आमच्या आयुष्यात डबल परत एकदा संघर्ष आहे ही काही विधी लिखित आहे कोणाचं असं म्हणायचं नाही की आमचा संघर्ष नाही आता बैल लागेल आयुष्याला पुरतील आम्ही मरेपर्यंत अजून 4 वर्षांना असेल का 5 वर्षांना 10 वर्षांना संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला डबल आहे प्रत्येकाला. आज आमची पळते ती आज आमचं चांगले दिवस चाललेत येणार काळात आम्हाला कुठेतरी संघर्ष आहे आम्ही तेव्हा संघर्ष होऊन देणार नाही आमच्या तेवढी धमक आहे पण असते वेळ येते प्रयत्न प्रत्येकाला. केलं पाहिजे तर आणि कसं होतं संघर्षातनं जो वर गेलेला माणूस तो कधी हे करत नाही आणि शिकवून जातो. तुम्हाला सांगू का ज्यांनी मला बैल दिली नाहीत त्याच मी पहिल्यांदा बैल देणार. हम्म. बरेच जण बैल जे देत नाही त्याला बैल देत नाही पण ज्यांनी मला बैल दिली नाही त्याच मी पहिल्यांदा बैल देणार पण आठवण करून बैल देणार. म्हणजे असं तुम्ही दिलं तर पण हे घ्या तुमचा आमचा घ्या हा ही महत्वाची गोष्ट आहे बघा. का तर पुढच्या वेळी तो आपल्या ज्यावेळी माझा संघर्ष येईल परत त्यावेळी तो विचार करणार या माणसानं आपल्याला आपण बैल नाही दिला तर त्यानं मला बैल दिलता म्हणजे आपण पुढचा भविष्यातला विचार करून सगळं करतो. तरी पण ते देणारच नाहीत त्याचा विषयच नाही पण आपण देऊ आपलं कारण ती माणसं कशा आम्हाला चला माहिती. धन्यवाद मित्रांनो.